14 एप्रिल 1891 मध्ये झाला आणि त्या दिवसापासून या देशाचं भाग्य उजळायला सुरुवात झालं असं म्हणायला हरकत नाही. गीतेमध्ये असं म्हणतात भगवान श्रीकृष्ण, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, धर्मामध्ये वाईट लोकांची प्रवृत्ती वाढायला लागते, असंतोष वाढायला लागतो, दुबळ्या लोकांवरचा अन्याय वाढायला लागतो, अशा वेळी परमेश्वर ज्ञानपुण्य रूपात जन्म घेऊन या शोषितांना त्यातून बाहेर काढण्याचं, धर्माला योग्य दिशा दाखवण्याचं काम करतात. आणि डॉक्टर बाबासाहेबांनी तेच काम केलं. कर्मकांड खूप वाढलेले होते. मनुष्यावर अत्याचार करायला लागला होता. वरच्या स्तरातील लोक खालच्या स्तरातील लोकांवर अन्याय अत्याचार करत होते. त्यांना शिक्षणाच्या कोणत्याच सुविधा उपलब्ध नव्हत्या. एका विशिष्ट समाजालाच फक्त शिक्षण घेण्याचं एक परवानगी होती, इतर समाजाला ती परवानगी नव्हती. सर्व शिक्षण संस्कृत मध्ये होतं. संस्कृत ही भाषा एका विशिष्ट समाजालाच फक्त येत होती, बाकी समाजाला ती भाषा शिकण्याचा अधिकारही नव्हता. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी सर्व अडचणींवर मात करून उच्च शिक्षण घेतलं विद्यार्थी मित्रांनी. आपल्याला सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत, जातीपातीची बंधनं नष्ट झालेली आहेत. आपण आज एका उच्च अशा पातळीवर आहोत, तरीही आज आपण मागे पडलेलो आहोत. बाबासाहेबांनी त्या काळात उच्च शिक्षण घेतलं, सर्व अडचणींवर मात केली, पण डिलीट पदवी घेतली. डिलीट पदवी त्या काळात जवळपास 7 ते 8 भाषांवर बाबासाहेबांचं प्रभुत्व होतं. इंग्रजी, जर्मन, फ्रेंच. भारतरत्नच नाही तर त्यांना विश्वरत्न म्हणायचे. एवढा मोठा देश, ज्यांनी जवळपास 1947 पर्यंत राजेशाही जिथे होती, अशा देशामध्ये लोकशाही आणणे आणि एवढ्या मोठ्या लोकशाही देशाची राज्यघटना लिहिणे, ज्या राज्यघटनेच्या माध्यमातून संपूर्ण देशामधला जातीभेद नष्ट करणे, दिनदुबळ्या लोकांना सामाजिक प्रवाहामध्ये आणणे, हे सर्व काम बाबासाहेबांनी केले. आणि हा माणूस कसा असावा हे विश्वातल्या लोकांना तो प्रश्न पडला की अशा परिस्थितीमध्ये शिकलेला माणूस, ज्या माणसाने एवढ्या मोठ्या देशाची राज्यघटना लिहिली, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांवर आधारित संपूर्ण देशामध्ये एक समानता निर्माण केली, असा हा माणूस कसा असावा अशी जिज्ञासा, अशी उत्सुकता विश्वातल्या लोकांना लागली. त्यांचं तत्वज्ञान लोक वाचायला लागले, विश्वातले लोक वाचायला लागले. पण आपली परिस्थिती बघा, आपण बाबासाहेबांचा अभ्यासच केला नाही, त्यामुळे आपल्याला 5 मिनिटाचं साधं त्यांच्यावर बोलता येणार नाही. मुली तरी बऱ्याच संख्येत होत्या, मुलं कुणीच नव्हतं. एवढ्या मोठ्या माणसामध्ये आपल्याला काहीच वाटू नये. त्यांचं तत्वज्ञान, त्यांचं चरित्र काय असेल, त्यांनी कोणत्या परिस्थितीतून शिक्षण घेतलं, आपल्याला फक्त टवाळक्या
अजूनही काही मुलं ते त्यांच्या टवाळक्या सुरूच आहे. काहीच घेणं देणं नाही. काही शिकलं पाहिजे, काहीतरी घेतलं पाहिजे. ते जे कार्यक्रम असतात ते कशा करता असतात, नुसतं हात पुढे वाहण्याकरता असतात का नाही, यातून आपल्याला काहीतरी घ्यायचं असतं. हे जे महापुरुष होऊन गेले त्यांचे विचार ते कसे इतके मोठे झाले ते घ्यायचं असतं आपल्याला यातून. तर विचार करा, पुढच्या कार्यक्रमांपासून मुलांची संख्या वाढली पाहिजे अशी अपेक्षा करतो. आणि या एवढ्या मोठ्या महामानवाचं चरित्र तत्वज्ञान आपण वाचावं, त्यांच्यासारखं आपण बनावं अशी या निमित्ताने तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून पुन्हा या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.